समस्त लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय अर्जंट तातडीची सूचना आलेली आहे। हे जर काम तुम्ही लवकर केलं नाही तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे तर मिळणारच नाही, पण त्याचबरोबर कुठल्याही सरकारी योजनेचा सुविधा तुम्हाला घेता येणार नाही। जर तुम्हाला पुढचे हप्ते हवे असतील, म्हणजेच डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी कोणतेही हप्ते तुम्हाला पुढचे लागत असतील, योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट ताबडतोब करून घेणं गरजेचं आहे। केंद्र सरकारने दिली सूचना, तिसऱ्यांदा संधी दिली आहे, आता लास्ट डेट आलेली आहे। कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही जर हे काम तुम्ही अर्जंट केलं नाही तर। कोणतं जे काम आहे जे लाडक्या बहिणींना अर्जंट करायचं आहे, कुठे जाऊन करायचं आहे, कारण की तुम्हाला घरातल्या प्रत्येक सदस्याला उपस्थित राहून हे काम करायचं आहे। जरी सरकार चेंज झालं किंवा आहे तेच सरकार राहिलं, महायुतीचं असो किंवा महाविकास आघाडीचं असो, तर ज्या पूर्वीपासून चालू असलेल्या योजना असतील किंवा नवीन योजना सुरू होतील, जशी महाविकास आघाडीने महालक्ष्मी योजना सुरू करणार आहे 3,000 रुपये प्रति महिन्याची, किंवा जुन्या योजना असतील त्या जरी लागू राहिल्या तरी केंद्र सरकारकडून आलेली ही सूचना आहे। केंद्र सरकार काय बदलत नाही आहे, राज्य सरकार बदलू शकतं पण केंद्र सरकार अजून तेच आहे। त्यामुळे केंद्र सरकारची ही तातडीची सूचना आहे जी प्रत्येक महिलांना ही करणं गरजेचं आहे, अन्यथा कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार आहे। कारण की जर सरकार बदललं तर नवीन फॉर्म भरायला सुरुवात होतील, नवीन योजना लागू होतील, जुन्या योजनांचे परत फॉर्म भरावे लागतील, तर त्यावेळेस हे कागदपत्र, हे डॉक्युमेंट तुम्हाला लागेल आणि त्या डॉक्युमेंटची जी गोष्ट आहे ती तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं असणार आहे। त्यामुळेच गर्दी आता वाढणार आहे, कारण की हप्ता देखील आता जमा होतोय, तर त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे काम करून घ्या। त्याचीच माहिती व्हिडिओमध्ये आज आपण देतो आहोत, त्यामुळे व्हिडिओ कृपया स्किप न करता पाहत राहा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळवायचा असेल, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी किंवा पुढचे सर्व हप्ते तुम्हाला मिळवायचे असतील तर अर्जंट तातडीनं हे काम करा। केंद्र सरकारने दिली कडक सूचना। हे पहा, ही सूचना केंद्र सरकारकडून आलेली आहे। केंद्र सरकार काय बदलणार नाही आहे, पण राज्य सरकार बदलू शकतं। महायुतीचं सरकार आहे, लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले आहेत, बहिणींमध्ये प्रचंड लोकप्रियता वाढलेली आहे, किंवा महाविकास आघाडीचं जरी सरकार आलं, कोणाचंही सरकार येऊ द्या, केंद्र सरकारचा हा नियम आहे। राज्यातल्या योजना असो, केंद्रातल्या योजना असो, योजनांचा लाभ घेण्यासाठी हे काम तुम्हाला अर्जंट करावं लागणार आहे। जर पुढचे हप्ते लागत असतील तर तुम्ही तातडीने हे करा। आता तुम्ही सगळ्यात आधी समजून घ्या की महायुतीचं जे सरकार आहे, महायुती सरकारने त्यांचा जाहीरनामा जाहीर केला, तो त्यात काय सांगितलं, महाविकास आघाडीने काय सांगितलं, आणि या मग कोणत्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला अर्जंट कोणती गोष्ट करायची ती मी सांगणार आहे, कारण की फार महत्त्वाचं आहे। आता महाविकास आघाडी जी आहे, महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली, त्यात सांगितले की महिलांना आम्ही 3,000 रुपये दर महिन्याला देणार, महिला मुलींसाठी मोफत बस प्रवास देणार, कुटुंब रक्षण अंतर्गत 25 लाखाचा आरोग्य विमा, समानतेची हमी दिली जाणार, जातीनिहाय गणना करणार, कृषी समृद्धी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाख रुपयाची कर्जमाफी होणार, युवकांना शब्द दिला 4,000 पर्यंत मदत होणार। त्याचबरोबर जे महायुतीचं सरकार आहे, राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने देखील एक जाहीरनामा, वचननामा प्रसिद्ध केला। 10 कलमी वचननामा आहे, तो देखील अतिशय जबरदस्त आहे, ज्यामध्ये महिलांना 1,521 रुपये झाले, महिलांना त्या ठिकाणी मोफत आरोग्य विमा, त्याचबरोबर 15,000 रुपयाचं जे पेमेंट आहे आशा सेविकांना त्या ठिकाणी देण्यात येते। त्याचबरोबर 25 लाख जे युवक आहे त्यांना नोकरी दिली जाणार, महिलांची सुरक्षा, 25,000 महिलांना पोलीस दलात नोकरी मिळणार, वीज बिलात माफी, वीज बिलामध्ये 30% कपात होणार, जबरदस्त शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी होणार। जबरदस्त असा जाहीरनामा महायुती सरकार, लाडके मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। दोन्ही सरकारने महिलांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे। आता सरकार महायुतीचं येणार की महाविकास आघाडीचं येणार ते मतदार राजाच्या मनावर आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाडक्या बहिणींसाठी इथे लक्षात घ्या, सरकार कोणाचंही येऊ द्या, सरकार तुम्हाला ज्या व्यक्तींचं आवडते त्यांचं तुम्ही निवडून देणारच आहात, मला खात्री आहे, पण कोणतंही सरकार आलं तर योजना ज्या आहेत तर त्या योजनांचे लाभ तुम्हाला मिळत राहणार आहे। महाविकास आघाडी आली तर महालक्ष्मी योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात होतील आणि त्यावेळेस तुमच्याकडे कागदपत्र मागितलं जाईल, ते कागदपत्र असणार रेशन कार्ड। आता रेशन कार्डच्या संदर्भात केंद्र सरकारची प्रचंड जबरदस्त सूचना आलेली आहे। सूचना काय आहे ते समजून घ्या आणि काय काम करायचं आहे तुम्हाला अर्जंट तातडीनं। लास्ट डेट काय आहे ते मी सांगतो। आता पहा, राशन कार्डच्या संदर्भात KYC करणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे। आता तुम्हाला रेशन कार्ड आणि या योजनांचा काय संबंध आहे, तर माहितीच असेल तुम्हाला की रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। मग ते तुमच्याकडे पिवळं असू द्या, केशरी असू द्या, नाहीतर पांढरा असू द्या, शिधापत्रिका जी आहे तिच्यात नावं जर तुमच्या असतील, कोणत्याही योजनेसाठी शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट मानलं जातं। म्हणजे जुनी योजना असो नाही तर नवी योजना असो,
पण केंद्र सरकार काय म्हटलंय की याची KYC करून घ्या. KYC म्हणजे काय की आता यासाठी काय करायचं आहे ते एकदा लक्षात घ्या तुम्ही, कारण की आता तुमच्याकडे घरात रेशन कार्ड असणारच आहे. तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेताय, तुम्ही कुठल्याही श्रमयोगीचा लाभ घेताय, तुम्ही संजय गांधीचा लाभ घेताय की कुठल्याही योजनेचा लाभ घेता किंवा घेणार असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त तातडीची सूचना अशी आहे की आता काय करायचं आहे, तुमची जी शिधापत्रिका आहे किंवा रेशन कार्ड आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्यावरची नावं चेक करायची आहेत सगळ्यात. ते उघडून बघा. उघडल्यानंतर त्यात बघा किती कुटुंबाचे नाव, म्हणजे किती लोकांचे नाव आहेत. तर ती सगळी लोक जे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ एका कुटुंबात 4 सदस्य असतील आणि 4 सदस्यांचं नाव त्याच्यामध्ये असेल. आता उदाहरणार्थ एखादी मुलगी असेल, ती लग्न करून जर बाहेर गेली असेल तर तुम्हाला काय करायचं मी पुढे सांगतोच. आता काय करायचं, हे रेशन कार्ड घेऊन तुम्हाला तुमच्या रास्त धान्य दुकान, म्हणजे जे सरकारमान्य राशन वाटप केंद्र आहे तिथे जायचं आहे. तिथे POS मशीन नावाचं एक मशीन आहे. त्या मशीनवर तुम्हाला KYC प्रक्रिया करायची आहे. KYC प्रक्रिया काय करायचं, रेशन दुकानात गेलं की त्या POS मशीनमध्ये 4G POS मशीन आहे, तर त्या मशीनवर प्रत्येक ज्याचं नाव आहे त्या प्रत्येकाने बोटाचे ठसे त्यावर द्यायचे आहे. आता हे बोटाचे ठसे दिल्याने काय होईल की सरकारला समजेल की उदाहरणार्थ 4 कुटुंबाची नावं आहेत आणि 4ही कुटुंब धारक जे आहेत ते हयात आहेत, किंवा एखादी मुलगी आहे तर ती दुसरीकडे गेली नाही किंवा तिच्या नावे दुसरं रेशन कार्ड काढलं गेलं नाही, तर हे सरकारला समजणार आहे. तर असं पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलं आहे. ह्याची जी लास्ट डेट होती ती पूर्वी ऑगस्ट करण्यात आली होती, नंतर 31 सप्टेंबर, नंतर 31 ऑक्टोबर ही करण्यात आली होती. आणि आता केंद्र शासनाने तिसरी संधी, म्हणजे शेवटची संधी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. तर ते म्हणलेले आहे की 31 डिसेंबरच्या आधी तुम्ही हे काम करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल 31 डिसेंबर तर भरपूर लांब आहे, अजून बरेच दिवस आहेत. पण लक्षात घ्या, सरकार आता पहा 20 नोव्हेंबरला निवडणूक, 23 नोव्हेंबरला निकाल, आणि निकाल जसा लागेल तसं लगेच हे हप्ता वाटपाला सुरुवात होईल. सरकार जुनं राहू द्या किंवा नवीन राहू द्या, तुम्हाला नवीन फॉर्म भरावं लागेल किंवा वाटप सुरुवात होईल, तर त्यावेळेस हे कागदपत्र फार महत्त्वाचं असणार आहे आणि त्यावेळेस कदाचित तुम्हाला ते प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्यामुळे तातडीनं तुम्ही रेशन दुकानामध्ये जाऊन POS मशीनद्वारे ही प्रक्रिया आजच करून घ्या. सोबतच तुमचं गॅस कनेक्शन असेल तर गॅस कनेक्शनची KYC करून घ्या. आधार कार्डचं आधार अपडेशन करून घ्या. 10 वर्षापूर्वी जर आधार कार्ड असेल अपडेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. पॅन कार्डला मोबाईल नंबर, आधार कार्ड जे आहे बँकेला लिंकिंग करून घ्या. म्हणजे हे जी कामं आहेत, पेंडिंग पडलेली कामं आहेत, ती तुम्ही लगेच 20 तारखेच्या आतच त्या ठिकाणी करून घ्या. 7 ते 8 दिवसाचा अवधी आहे आणि लगेच हप्ता वाटपाला सुरुवात होईल. आणि काय होईल मग, त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही करायला जाताल बाकीच्यांना पैसे येतील, तुम्हाला येणार नाही, आणि मग त्यावेळेस तुम्ही धाव करायला सुरुवात करताल आणि मग त्यावेळेस वेळ निघून गेलेली असेल, जिकडे तिकडे गर्दीच गर्दी, जिकडे तिकडे रांगा असतील. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही आजच्या आज, कारण की 31 डिसेंबर लास्ट डेट आहे, त्यामुळे आज तर काही कोणी करायला त्या ठिकाणी बसणार नाही. त्यामुळे तुम्ही आजच करून घ्या. एकदम मोकळ्या वेळात तुम्ही जाऊन करून घेऊ शकता आणि ज्यामुळे तुम्हाला हप्ता यायला अडचण नाही. कोणतेही सरकार येऊ द्या, हे अतिशय तातडीची सूचना आहे, करण्याचं अर्जंट काम आहे, तर करून घ्या. आणि जास्तीत जास्त महिलांना, मैत्रिणींना, बहिणींना, आईला, तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण की गर्दी नंतर वाढणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.